नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहा, आनंदात राहा. कारण मित्रांनो, आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. आणि हे सुंदर आयुष्य आपल्याला मित्रांनो खऱ्या अर्थानं जर सुंदर जगायचं असेल, तर माणसाला जीवन जगत असताना थोडासा विचार करून जगायला पाहिजे, की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. कारण मित्रांनो, झालंय काय, परवा आमच्या भावाचं लग्न होतं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी मंडळ, गावकरी मंडळ लग्नासाठी आलेलं होतं. त्याच्यामुळं गर्दी भरपूर होती आणि गर्दी भरपूर असल्यामुळं ज्यावेळी मंगलाष्टिका संपल्या, त्याच्यानंतर लोकांची जेवणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली पंक्तीमध्ये आणि 1-2 पंक्तीला सुरुवातीला थोडासा लोड होता प्रचंड गर्दी असल्यामुळं आणि त्याच्यानंतर ज्यावेळी हे वाढपी मंडळ होतं, ते प्रत्येकाला प्रत्येक जेवाय बसलेल्या माणसाला जेवण व्यवस्थित कसं पोचल ह्याच्यासाठी त्यांची धडपड चाललेली होती. आणि जी बसलेली लोकं होती जेवायला, ती मोठ्या प्रमाणात गर्दी बघून परत हे वाढपी मंडळ आपल्याकडे येईल का नाही ह्या खात्री असं त्यांना वाटत नसल्यामुळं त्यांनी जे समोर येईल ते मोठ्या प्रमाणात ताटामध्ये घेतलेलं होतं. आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात घेतलं होतं, की त्यांचं पोट भरून त्या ठिकाणी शिल्लक राहिलं. मग त्याच्यामध्ये जे काही भात, भाजी, चपाती, गुलाबजामुन असतील, पुरी भाजी होती, अ, वडा होता, अशा ज्या काही गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये ज्या पोटामध्ये जेवढं सहन होतंय, संपतंय, तेवढं त्यांनी खाल्लं. पण त्याच्यानंतर त्या ताटांमध्ये गुलाबजामुन, पुरी आणि वडा. मला पत्रावळ्या मी उचलत असताना मला एक 2-3 पंक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेला दिसला. आणि एका बाजूला पोट भरून शिल्लक राहिलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला काही आपल्या आता कारखाने चालू आहेत. त्याच्यामुळं ऊसतोडीला आदिवासी भागातली ऊसतोडी करणारी लोकं आलेली आहेत. गरीब भागातली मला वाटतं ते विदर्भ किंवा आपण जो खानदेश म्हणतो, त्या भागातली असावीत लोकं, मला निश्चित माहीत नाही. ते थोडंसं आपल्या बीड भागातली लोकं आहेत, ते खाण्यासाठी खातात, पण ताटामधलं शिल्लक वगैरे उचललेलं मी कधी बघितलं नाही. तर ती जी लोकं होती, ती लोकं मी पत्रावळ्या खरकट्या उचलत असताना माझ्या पुढं पिशवी वगैरे आणलेल्या होत्या त्याने आणि त्याच्यामध्ये जे शिल्लक राहिलेलं होतं ताटामध्ये लोकांनी खाऊन, त्या उष्ट्या पत्रावळ्यामधल्या पुऱ्या, गुलाबजामुन माझ्या पुढं जोरात गोळा करत ती पळत होती माणसं. त्यांना आपण जीव घातलो होता. हा विषय नाही की बाबा आपण त्यांना कमी समजतोय किंवा असं काही नाही. फक्त प्रत्येकाची एक धांदल चाललेली होती गर्दीमुळं कोणाच्या काय लक्षात येत नव्हतं. पण मला तेवढ्या गर्दीमध्ये सुद्धा ती गोष्ट मनाला कुठेतरी टच झाली. मी म्हटलं त्यांना, "तुम्हाला थोड्या वेळाने जेवायला वाढतो, थांबा थोडंसं ही गर्दी कमी होऊ द्या." त्यांना आपण जीव घातलं. त्यांना अजून नंतर आपण चांगलं अन्न पण दिलं. तो भाग वेगळा. पण त्या लोकांनी जे वेस्टेज चाललेलं अन्न आहे, ते खाणाऱ्याला कळलं नाही की ह्या अन्नाचं किती महत्त्व आहे. ह्याची कोणाला तर गरज आहे, ह्याची कोणाची तर भूक भागते. पण जी लोकं अन्नासाठी एवढ्या लांबून आज कष्ट करायला आपल्या भागात आलेले आहेत, ऊसतोडी करण्यासाठी आलेले आहेत. पहाटे 3-4 वाजता त्यांचा दिवस सुरू होतो, रात्रीच्या 12 वाजता संपतो. 3-4 तास झोपणार ती माणसं आणि दिवसभर असल्या उन्हात आणि रात्री कडाक्याच्या थंडीमध्ये दोन्ही वातावरण अनमॅचेबल अशा वातावरणामध्ये ती लोकं कष्ट करतात प्रचंड. कारण भूक भागवायची असते आणि पुढच्या लेकराबाळांचं भविष्य त्याच्यामध्ये काहीतरी घडवायचं असतं म्हणून ती लोकं कष्ट करत असतात आणि त्यांच्या त्या गरजा पण भागत नाहीत, पूर्ण होत पण नाहीत आणि त्याच्यासाठी त्यांना मग अशा परिस्थितीत, अशा अडचणीत काम करावं लागतं. पोट भरायचं बरेच वेळा हतबल होऊन ज्या गोष्टी आपण नाही करायला पाहिजे त्या गोष्टी कराव्या लागतात. ह्याची मला कुठंतरी खंत वाटली म्हणून हा व्हिडिओ आपण आज बनवतोय. तर मित्रांनो, होतंय काय, गरीब श्रीमंत ही जी फार मोठी दरी आहे, ती आहे तशीच वाढत चाललेली आहे. ती कमी व्हायचं काही विषयच नाही. तर एका बाजूला श्रीमंत 5-5, 10-10 गाड्या दारात लागतात. काहीतरी कुठल्या तर राजकीय पदावर जातात आणि एक 5-10 वर्षामध्ये इतका आमूलाग्र बदल त्यांच्यामध्ये होतो, की सगळं सरकार, सिस्टीम, यंत्रणा सगळी हाताखाली असते आणि त्याच्यामधून
चुकीच्या मार्गानं, अवैध मार्गानं किंवा दडपशाहीनं काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचं व्यवसाय उद्योग राबवायचं. काय जे करत असतील त्यांचे त्यांना माहीत आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात पैसा कमवायचा. आणि दुसऱ्या बाजूला कष्टकरी लोकाला दिवसभर काबाड कष्ट करून सुद्धा त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागवायला इतका पैसा मिळत नाही. अशी परिस्थिती का निर्माण होते मित्रांनो? तर आपण ज्यावेळी इलेक्शनमध्ये निवडणुकीचा अधिकार आपल्याला संविधानानं दिलेला आहे, ती योग्य पद्धतीनं आपण बजावत नाही, उमेदवार योग्य बघत नाही. आपण पैसे देऊन मतं देतो लोकांना. पैसे देऊन मतं ज्यावेळी आपण देतो ना, त्यावेळी तो उमेदवार 5 वर्ष परत आपल्याकडे बघत पण नाही. कारण त्यानं मतं आपली पैशावर विकत घेतलेली असते. तरी मला वाटतं ह्या गोष्टी कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी आपल्या परीनं होईल तेवढी जनजागृती करायचा प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे. कारण मला गरिबीची जाणीव आहे, लोकांच्या वेदनेची जाणीव आहे, संवेदनशीलता माझ्यामध्ये आहे. ते तुम्हाला पटो ना पटो, मला जे योग्य वाटतं ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत राहणार आहे, जसं वेळ मिळेल तसं. कारण माझ्या पण प्रपंचामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात, त्यामुळं मला वारंवार व्हिडिओ बनवायची इच्छा असून सुद्धा बनवता येत नाही. तुमच्यापर्यंत माझं मत मांडता येत नाही. तर होतं असं मित्रांनो, की ती लोकं आहेत ते एका बाजूला फार मोठी होत चाललीत आणि जी गरीब लोक आहेत ती दुसऱ्या बाजूला फार गरीबच होत चालली. तर हे जर कुठं तर चित्र बदललं पाहिजे. जी श्रीमंत लोक आहेत त्यांनी सुद्धा श्रीमंतीला कुठं तर थोडासा आळा घातला पाहिजे. कारण आपण ज्या ह्याच्यामधून कमवतोय त्या ह्याचा भागीदार हिस्सेकरी कोण तर गरीब होऊ शकतो, ह्याची जाणीव ठेवून जर त्याने थोडंसं ठेवलं पाठीमागं. पूर्वी आपल्या शेतामध्ये शेतकरी खळं करत असताना ते सगळं खळं कधी घरी न्यायचा नाही. ज्यावेळी तो खळं करायचा त्यावेळी जेवढं त्याला न्यायचं तेवढं न्यायचं आणि त्यातला 1% 2% हिस्सा तो शेतामध्ये ठेवायचा. तो चिमण्या, जे काही वन्य प्राणी असतील, पक्षी असतील, त्यांचा तो हिस्सा आहे असं समजून तो तिथंच सोडायचा आणि त्याच्यावर त्या लोकांची गुजराण व्हायची. तसं ह्या श्रीमंत लोकांनी जी वेगवेगळ्या मार्गानं मोठ्या प्रमाणात धन कमवतात, संपत्ती कमवतात, त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या पाठीमागं जी गरीब लोक आहेत ते गरीबच राहत चाललेत. तर त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी मागं शिल्लक ठेवलं पाहिजे. सगळं आपणच वरपडून खायचं, आपणच मोठं व्हायचं आणि त्या लोकांनी अन्नाविना पाण्याविना मरायचं. असा कुठं तर सामाजिक विचार तुम्ही करायला पाहिजे. राजकारण करता, समाजकारण करत असता, दाखवता एक आणि वागता एक. हे प्रत्यक्ष मित्रांनो मी अनुभवलंय. मला ते बोलायचं नाही आपल्याला, तो काही विषय नाही. तर एवढी त्या लोकांची म्हणजे मानसिकता कठोर आहे की तुम्ही मेला तरी तुम्हाला तुडवून ती जाऊ शकते. एवढी कठोर मानसिकतेच्या दाखवायचं रूप वेगळं असतं, वागायचं रूप वेगळं असतं. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आज राजकारणामध्ये बरीचशी मित्रमंडळी आपली आहे किंवा काही राजकारणी लोकांकडे आपण काम केलेलं आहे. त्यामुळं राजकारणाचा काय गुण आहे आपल्याला माहीत आहे. तर असं आहे मित्रांनो, अजून बरंचसं आपण बोलणारच आहे. तर पण उदाहरण एक सांगतो तुम्हाला, की एक नदी वाहत असते आणि नदी वाहत असताना नदीला तिचा तिचा मोक्ष मिळवायचा असतो. तिच्या जीवनाचं जे ध्येय आहे ते संपवून त्याच्यामधून अलिप्त व्हायचं असतं, मुक्त व्हायचं असतं. म्हणून ती तिचं वाहायचं काम करत असते आणि त्याच ठिकाणी ती नदी वाहत असताना त्याच्यामध्ये एक हत्ती मरून पडतो. हत्ती मरून पडल्यानंतर हत्ती नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत असतो आणि तो मृत हत्तीचं मृतदेह बघितल्यानंतर एका कावळ्याला आनंद होतो. कावळा टप करून त्या हत्तीवर जाऊन बसतो, मेलेला हत्तीला, आणि त्याला जितकी भूक आहे तेवढं खातो. खाल्ल्यानंतर पाणी पितो आणि मस्तपैकी त्याच हत्तीवर बसतो. चला आता अन्नाची पाण्याची सोय तर झाली आणि नदीच्या परिसरामध्ये जे नदीच्या पाण्यानं जो काठावर उगवलेला निसर्ग आहे त्याचा आनंद घेत मजल दर मजल करत खायचं तिथंच, झोपायचं तिथंच, उठायचं तिथंच, तिथंच पाणी प्यायचं. अशा परिस्थितीमध्ये ते हत्तीचं प्रेत त्या कावळ्याला घावल्यामुळं कावळा खुश होता, आनंदी होता आणि मग त्याला जे कष्ट करायचं आहे, मेहनत करायची आहे, तो विषय संपला ना, सगळं आयतच मिळाले. आणि अशा पद्धतीनं तो त्या हत्तीच्या बरोबरच त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच वाहत राहिला, खात राहिला, पित राहिला, मजा करत राहिला, निसर्गाचा आनंद घेऊन मजा करत राहिला. आणि ह्याच्यानंतर ज्यावेळी ती नदी समुद्राच्या जवळ आली, समुद्राला मिळायला गेली, त्यावेळी मात्र चारी बाजूला अथांग समुद्र,
बगल तिकडं पाणीच पाणी, खारं पाणी सगळं. आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळी ही गोड्या पाण्याचा अंश संपला आणि तो खऱ्या पाण्यामध्ये विलीन झाला, त्यावेळी मात्र ह्या कावळ्याला खाण्यापिण्यासाठी किंवा पोटाची भूक भागवण्यासाठी, तहान भागवण्यासाठी काहीच शिल्लक राहिलं नाही ना. संपला. आता तो हत्ती पण संपला, नदी पण समुद्रामध्ये विलीन झाली आणि परतीचा मार्ग म्हणायचं तर चारही दिशाला सगळीकडे बघेल तिकडे पाणीच पाणी. उडणार कुठं, बसणार कुठं, थांबणार कुठं, निवासाची सोय काय आहे? काहीच नाही. अशी अवस्था सगळी झाली आणि त्याच्यामुळं तो अन्न पाण्याचा शोध घेत असताना इकडं तिकडं कुठं काय भेटेना. शेवटी व्याकुळ झाला, हतबल झाला, पडला पाण्यावर. मगर आली, खाऊन टाकलं आणि विषय संपला. तर मित्रांनो, असं आहे, प्रत्येकाचं आयुष्य एक ठरलेलं आहे. प्रत्येकाला त्या समुद्रात जाईपर्यंतच मजा करायची आहे. एकदा तिथं गेला की तिथून कोणी माघारी येणार नाही आणि आपलं जीवनयात्रा पण तिथे संपणारच आहे. तर श्रीमंत असो नाही तर गरीब असतो, अंतिम सत्य हे आहे की आपल्याला शेवटच्या ठिकाण तेच आहे. प्रत्येकाचं ठिकाण तेच आहे. त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. मग असं असताना आपणच सगळी माया जमवायची, आपणच सगळी संपत्ती गोळा करायची, आपणच सगळा मजा घ्यायची, लोभ निर्माण करून, आणि दुसऱ्यांनी मात्र पोटाच्या भुकेसाठी सुद्धा पडलेलं खरकट्या अन्नामधलं अन्न घ्यायचं, लोकांच्या ताटामधलं अन्न खायचं आणि दिवस काढायचं. तर हे कुठंतर सामाजिक विचार माणसांच्या मनामध्ये होणं गरजेचं आहे. आणि खरं सुख समाधान सांगू तुम्हाला, ह्याच्यामध्ये साधं राहण्यामध्ये, साधं वागण्यामध्ये तुम्ही 5 स्टारच्या जीवनामध्ये सुख घेऊ शकत नाही. मित्रांनो, जो व्हिडिओ आपण आता बनवू ते माझं जुनं घर आहे. ह्याच्यामध्ये आम्ही आता राहत नाही कोण इथं. तास 2 तास येतो, बसतो. आपलं शेतातच घर असल्यामुळं काय कणसं वगैरे वाळवायला टाकलेली असते ती, जुनी पाणी भांडी कुंडी असते ती ह्याच्यामध्ये. हे अजून पाठीमागं देव वगैरे आपलं फोटो पहिले लावलेला आहे ते आहेच, जसं पहिलं आम्ही राहत होतो ह्यावेळे. जे इथं राहिलेलं आहे ते आहे, जे नवीन घरामध्ये आहे ते तिकडं आहे. तर अशी सगळी परिस्थिती आहे मित्रांनो. खरं सुख ते साधेपणात आहे. आता मला ह्या घरामध्ये जेवढं सुख आहे, आनंद आहे, मी जेवढा घेतलेला आहे, त्यावेळी वाटायचं आपलं एक मोठं घर असावं, चांगलं घर असावं. त्याच्यावर एक नंतर आपण व्हिडिओ बनवणारच आहे मित्रांनो. तर कारण हे आता व्हिडिओचा कालावधी कमी आहे आपल्याला. तर समाधान शोधण्यासारख्या गोष्टी छोट्या छोट्या ह्याच्यामध्येच असतात. मोठ्या गोष्टीमध्ये समाधान मिळत नाही आपल्याला. सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, आपल्याला आनंद पाहिजे असेल, तर प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असताना बारीक बारीक गोष्टीमध्येच आनंद असतो. जी सायकलीमध्ये आनंद आहे ती हेलिकॉप्टरमध्ये आनंद नाही मित्रांनो. ती एक आभासी जग असतं. त्याला पोचोपर्यंत आपल्याला वाटत असतं, हे मला मिळालं तर किती बरं होईल, हे मला मिळालं तर किती बरं होईल. पण त्या उंचीला गेल्यानंतर, त्या स्टेजला पोचल्यानंतर कळतं, अरे ह्याच्यात तर काहीच नाही. तर असं आहे मित्रांनो, मानलं तर सुख आहे, नाही म्हणलं तर कितीतरी पळाला तर काही नाही माणसाच्या जीवनामध्ये शेवटी मित्रांनो. तर मला वाटतं, जे पण समाजामध्ये श्रीमंत लोक आहेत, गबरगन लोक आहेत, त्यांनी फक्त एक सामाजिक भान ठेवावं की कुठल्याही प्रकारचं स्वहित बघत असताना दुसऱ्यांचं हित बघ. साधू संतांचं आपलं महाराष्ट्र आहे, पावनभूमी आहे, संस्कृतीचा खजिना ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा सगळ्या बाबतीत आपला उन्नत असणारा, प्रगत असणारा महाराष्ट्र, आणि त्याच संस्कृतीमध्ये आज आपण आरक्षणाच्या माध्यमातून बघतोय एकमेकांच्या अ, अ, सुखादुखात पूर्वीच्या काळापासून आपण आनंदानं आपलंसं समजून एकमेकाच्या सुखामध्ये दुःखामध्ये जात होतो, येत होतो. आणि आज जातीच्या आरक्षणासाठी एकमेकांचा वाद चाललेला आहे आणि त्या वादाच्या ह्याच्यामधून आज एकमेकाकडे आपण तिरक्या नजरेनं बघायला लागलेलो आहे. आणि म्हणजे खऱ्या अर्थानं मग सुख कुठं चाललंय आपलं? जे होतं आरक्षणाविना पण आपण सुखी होतो, समाधानी होतो, आनंदी होतो. पण ह्या वादामुळं आज एकमेकाला जातीवादानं बघायला लागलो किंवा एकमेकाकडे जाऊ का नको, जाऊ का नको अशी परिस्थिती झालेली आहे मित्रांनो. तर व्हिडिओ फार लांबवायला नको. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला आपल्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत.